Welcome to AV number 4. We come up to this line. Let us start with part number 4, AV number 4. I was instantaneously attracted to this group. तर एक हुशार मुलांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या मध्ये मी समाविष्ट झालो आणि एक मला आनंद वाटला की अतिशय तज्ज्ञ असे मार्गदर्शक, तज्ज्ञ असे शिक्षक त्या ठिकाणी माझ्याबरोबर होते. दिस फ्रेंडशिप हॅड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ आणि खरोखर एक चांगला परिणाम जो आहे तो माझ्या जीवनावर ह्या फ्रेंडशिपमुळे झाला. एक चांगले मित्र, चांगले प्रोफेसर त्या ठिकाणी मला मिळाले आणि कुठेतरी अशा ह्या गोष्टींचा फायदा भविष्यात होत असतो त्या पद्धतीने मलाही तो मिळाला. अंटिल दॅट टाईम आय यूज टू कन्सिडर माय सेल्फ समवॉट इंटेलिजंट. तोपर्यंत मला असं वाटायचं मी खूप हुशार आहे, मी खूप त्या ठिकाणी तज्ज्ञ आहे या अर्थाने. However, after I met my friends in our group, I came to know what real brilliance meant. आणि पण ज्या वेळेला मी ह्या हुशार मुलांच्या सोबत मी राहायला लागलो त्यावेळेला मला खरंच त्या ठिकाणी हुशारीचा अर्थ काय असतो, खरं ब्रिलियन्स जे आहे, खरी बुद्धिमत्ता काय असते ते मला कळायला लागलं. अँड आय रिअलाइज व्हेअर आय स्टूड. आणि खरोखर मी कोणत्या ठिकाणी आहे हेही मला कळलं की हुशारी जी माझी होती ती किती कित पद्धतीने मी हुशार होतो हे मला आता कळायला लागलं. I was actually also very lucky that I came in contact with great people on the global scale early in my life. आणि खरोखर जीवनाच्या ह्या टप्प्यात अतिशय लवकर मला ह्या जागतिक स्तरावरच्या अशा मोठ्या मोठ्या लोकांशी मला संपर्क आला आणि मी अतिशय सुदैवी होतो की अशा लोकांशी मी लवकरात लवकर मला संपर्क त्यांचा मला मिळाला. Later in my life, when Mr. नारायण मूर्ती left पटनी टू स्टार्ट इन्फोसिस, नंतरच्या कालखंडात जेव्हा नारायण मूर्तींनी त्या ठिकाणी पटनी सोडलं, पण पटनी कॉम्प्युटर नावाची कंपनी, त्यानंतर त्यांनी एक स्वतःची कंपनी इन्फोसिस नावाची त्या ठिकाणी सुरू केली. आय स्टार्टेड हेडिंग पटनी सॉफ्टवेअर डिव्हिजन ऑक्युपाईंग द सेम चेअर. आणि त्याच नारायण मूर्तींच्या पश्चात त्या ठिकाणी पटनी ह्या कंपनीचे त्या ठिकाणी चेअरपर्सन म्हणून त्या ठिकाणी मला नेमलं गेलं. माय हेड ऑफिस वॉज इन केम्ब्रिज मॅसॅच्युएट्स यू एस ए. तर त्या ठिकाणी केम्ब्रिज मॅसॅच्युएट्सला त्या ठिकाणी यू एस एमध्ये माझं ते ऑफिस त्या कंपनीचं होतं. व्हेरी नियर बोस्टन, की बोस्टनच्या जे जवळ आहे. इट वॉज इन फॅक्ट द ॲडजस्टंट बिल्डिंग टू एम आय टी इन अमेरिका. आणि ती बिल्डिंग जी आहे ती अमेरिकेतल्या एम आय टीच्या बिल्डिंगच्या अगदी जवळच त्या ठिकाणी ती बिल्डिंग होती. आय हॅड टू व्हिजिट द यू एस व्हेरी फ्यू मंथ्स इन दोज डेज. आणि त्या कालखंडात मी बऱ्याच वेळा यू एसला जायचो. आय यूज टू व्हिजिट एम आय टी ड्युरिंग लंच टाईम टू मीट माय फ्रेंड्स. आणि एम आय टीमध्ये त्या ठिकाणी जेवणाच्या वेळा मी बऱ्याच वेळा माझ्या मित्रांना भेटायचो. देर वन कुड सी कपल ऑफ नोबेल लॅवरेट्स ॲट द डायनिंग टेबल. आणि त्या ठिकाणी जे नोबेल लॅवरेट्स आहेत, ज्यांना नोबेल पुरस्काराने गौरवलेलं आहे, असे जे अतिशय बुद्धिमान अशी जी लोक होते ते मला त्या ठिकाणी भेटले. इफ यू वॉक फॉर अन हावर फ्रॉम देअर यू वुड रिच हार्वर्ड स्क्वेअर नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. जर आपण अजून थोडंसं पुढे गेलात तर त्या ठिकाणी अर्ध्या एक तासाच्या अंतरावर हार्वर्ड युनिव्हर्सिटी जी होती ती पण त्या ठिकाणी असायची. आय यूज टू व्हिजिट बोथ ऑफ दिस युनिव्हर्सिटीज अँड कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॅवरेट्स. आणि खरंच मी त्या ठिकाणी जायचो आणि अनेक अशा त्या नोबेल पुरस्कार विजेत्या लोकांशी माझं बोलणं पण त्या ठिकाणी झालं. ड्युरिंग दिस इयर्स आय ट्रॅव्हल्ड अ लॉट टू यू एस, युरोप, जापान अँड ऑस्ट्रेलिया अँड कुड मीट अ नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स अँड मॅनेजमेंट गुरुज सच ॲज ऑल्विन टॉपलर, पीटर ड्रकर, सी के प्रल्हाद, Tom Peters, or great technologists such as Vincent Cerf, who designed TCP/IP, which is the basic protocol of internet. तर अशा अनेक लोकांच्या भेटी ज्या आहेत त्या या दरम्यान झाल्या. ऑल these discussions with this great broaden my horizon. आणि ह्या सगळ्या लोकांच्या चर्चेतून त्या ठिकाणी ह्या लोकांच्या बुद्धिमत्तेचा एक अंश जो आहे तो माझ्यामध्ये उतरला कुठेतरी. इट टॉट मी ह्युमिलिटी अँड मेड मी रिअलाइज दॅट आय हॅड टू अचीव लॉट इन लाईफ. आणि कदाचित या गोष्टीमुळे त्या ठिकाणी मानवतावादी दृष्टिकोन जो आहे तो माझा झाला आणि मला कळलं की जीवनामध्ये काय मिळवायचं आहे. द लेसन इन ह्युमिलिटी अँड हार्डवर्क ॲज वेल ॲज पॅशन फॉर एक्सलन्स. त्या ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीने विनम्रता जी आहे ती अतिशय महत्त्वाची असते. कठोर परिश्रम आणि विनम्रता जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी आपण आपली तळमळ जी आहे ती पूर्ण करू शकतो असं मला वाटायला लागलं. टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हायटल रोल इन माय लाईफ. आणि या विशिष्ट गोष्टी ज्या होत्या की ज्यामुळे त्या ठिकाणी मी कष्ट मेहनत घ्यायला लागलो, एक तळमळ जी आहे ती होती आणि त्या गोष्टींनी माझ्या जीवनात एक वेगळा असा रोल जो आहे तो अदा केलेला आहे. Coming back to my groups in IIT, my friends were not only more intelligent than me,
तर जर थोडं आय आय टीच्या बाबतीत जर मला सांगायचं असेल तर माझे फ्रेंड्स जे होते ते माझ्यापेक्षा निश्चितच त्या ठिकाणी हुशार तर होतेच, बट दे वर व्हेरी वेल रीड. पण ते अतिशय त्यांचं चांगलं वाचन असं होतं. आणि चांगलं वाचन असल्याकारणाने त्यांच्याकडे एक बुद्धिमत्तेचं एक तेज त्यांच्यात होतं. They had interested they had interest in all the subjects like science, technology, sociology, psychology, economics, philosophy, anthropology, archaeology, पॉलिटिकल सायन्स एटसेट्रा सगळ्या विषयात त्या ठिकाणी ह्या लोकांचं वाचन होतं बघा. आपण तर फक्त विषयाचे 6 जे आपले विषय असतात ते सुद्धा आपण अभ्यासत नाही, पण इथे मात्र अगदी आय आय टीचा विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी तत्त्वज्ञानाचा पण अभ्यास आहे, मानसशास्त्राचा अभ्यास आहे, त्या ठिकाणी प्राणीशास्त्राचा अभ्यास आहे, त्या ठिकाणी जे पुराण वास्तुशास्त्र आहे त्याचा अभ्यास आहे. एवढ्या सगळ्या अंगाने त्या ठिकाणी हे विद्यार्थी अभ्यास करतात आणि आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे आश्चर्य वाटतं की इतकी बुद्धिमत्ता ह्या मुलांची होती. अवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑल ऑफ दीज ब्रँचेस अपार्ट फ्रॉम ऑल द फाईन आर्ट्स सच ॲज म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग. म्हणजे अगदी कलेचे विषय सोडले तर त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कलेच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी इतर गोष्टींची आवड ह्या ग्रुपमध्ये होती. इन शॉर्ट आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन. आणि त्या ठिकाणी या भूतलावर जेवढ्या जेवढ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी त्यांना या माझ्या मित्रांना माहिती होत्या. त्याचं त्यांचं वाचन होतं विच कन्सर्न ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. आणि त्यामुळे त्या ठिकाणी माणसाच्या जीवनाचा एक विशिष्ट असा त्यांचा अभ्यास होता. त्यांचं अस्तित्व जे आहे माणसाचं की ते कसं असावं हेही त्यांना माहिती होतं. आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप. मी ह्या अशा ग्रुपकडे मी ओढला गेलो नॅचरली अँड डेव्हलप इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज. आणि मी सुद्धा त्या ठिकाणी त्या पुस्तकांमध्ये त्या ज्ञानामध्ये मी आता सहभागी व्हायला लागलो. नन ऑफ दीज सब्जेक्ट्स वेअर पार्ट ऑफ आवर करिक्युलम. आणि तुम्हाला सांगायला इथे मला आवडेल की हे सगळे विषय जे होते ते आमच्या करिक्युलममध्ये आमच्या अभ्यासक्रमात बिलकुल नव्हते. बट अगेन आय नेव्हर स्टडीड फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झामिनेशन. पण मला सांगावंसं वाटतं फक्त परीक्षेसाठी मी कधीही अभ्यास केला नाही, परीक्षेत मार्क्स मिळवायचे आहे म्हणून मी कधी अभ्यास केला नाही. हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज इन फ्रंट ऑफ मी. त्या ठिकाणी एक मोठा ज्ञानाचा सागर माझ्यासमोर होता विच आय थॉट वॉज नेसेसरी टू पास द एक्झामिनेशन ऑफ लाईफ. आणि मला असं वाटतं की तो जीवनाची परीक्षा पास होण्यासाठी तो ज्ञानाचा सडा पुरेसा होता. विच वॉज फार मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट पासिंग आय आय टी एक्झामिनेशन. म्हणजे नुसती एखादी परीक्षेपुरतं आपण काम करतो त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी त्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन वेगळा असू शकतो हे पण मला लक्षात आलं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ मास्टर ऑर अन एक्सपर्ट इन ऑल दीज सब्जेक्ट्स. आणि अशा ह्या विषयामध्ये त्या ठिकाणी पारंगत होणं हे फार अवघड असतं. बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ मोस्ट ऑफ दीज सब्जेक्ट्स. बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू अंडरस्टँड ॲटलीस्ट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मोस्ट ऑफ दिस सब्जेक्ट. पण किमान या प्रत्येक विषयाच्या ज्या काही बेसिक ज्या आहे मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या मला कळल्या. एनी ऑफ अस कुड इझिली टॉप द जी आर एक्झामिनेशन अँड मायग्रेट टू द यू एस. आणि ह्या विषयांच्या अभ्यासामुळे त्या ठिकाणी एनी ऑफ अस कुड इझिली टॉप द जी आर ई एक्झामिनेशन की जी जी आर ई नावाची परीक्षा असते. आणि परदेशात जायचं असेल तर अशा परीक्षा त्या ठिकाणी तुम्हाला द्याव्या लागतात. तर जी आर ही अतिशय कंपल्सरी आहे. ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट त्याला म्हणतात. तर ती त्या ठिकाणी मला उपयुक्त ठरली. हाऊएव्हर दॅट थॉट नेव्हर इव्हन टच आवर माइंड्स. टू अंडरस्टँड द वर्ल्ड अँड हाऊ इट वर्क्स अँड सर्विंग इंडिया अँड हर पीपल वॉज फार मोर इम्पॉर्टंट टू अस. पण ह्या मुलांच्या ग्रुपमध्ये मला हेही कळलं की आपल्याला भारताची सेवा करायची आहे आणि ते काम कसं करायचं आहे त्याच्याविषयी सुद्धा आम्ही विचार करायला लागलो. देअरफॉर आय प्लंज इन टू ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज. आणि अशा पद्धतीने त्यात मी विभागलो गेलो, त्यात मी उडी घेतली त्या सगळ्या ज्ञानाच्या शाखेंमध्ये. इट वॉज अ पिरियड ऑफ रेनायसन्स. आणि रेनायसन्सचा जो कालखंड होता एक संजीवनी ज्याला म्हणतो आपण, रिबर्थ ऑर रिवायवल ऑफ लर्निंग ज्याला आपण नवनिर्मितीचा कालखंड असं म्हणतो, तर रेनायसन्स पिरियड त्याला म्हणतात. तर एक नवीन नवोन्मेष असा त्या ठिकाणी घडत होता. वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी, बिग बँग, एस्थेटिक्स, लिटरेचर, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स अँड मेनी अदर सब्जेक्ट्स एव्हरी डे. आणि प्रत्येक विषयाच्या बाबतीत त्या ठिकाणी आमची चर्चा होत असत या ग्रुपमध्ये अंटिल लेट इन टू द नाईट. अगदी रात्रीपर्यंत आमच्या ह्या चर्चा त्या ठिकाणी चालायच्या. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. आणि अनेक पुस्तकांनी त्या ठिकाणी माझं कपाट जे आहे ते भरलेलं होतं. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरियोसिटी दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्सेस. आणि खरंच त्या ठिकाणी एक उत्सुकता जी आहे, माणसाच्या मनातली उत्सुकता असेल आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक प्रगतीची दारं जी आहे ती ह्या तंत्रज्ञान आणि विज्ञानामध्ये आपण त्या ठिकाणी उघडलेली आहेत.
I have a number of limitations, but one thing I am proud of is the curiosity, humility and humanity. तर ह्या तीन गोष्टी मला अतिशय महत्त्वाच्या असतात. एक उत्सुकता त्या ठिकाणी आहे, एक मानवतावादी दृष्टिकोन आहे आणि त्या ठिकाणी एक विनम्रता जी आहे, यामुळे त्या ठिकाणी मी पुढे गेलो. दॅट इज कन्सर्न फॉर आवर फेलो ह्युमन बिंग. त्याचा अर्थ एकच होतो की आपल्या सभोवतालच्या किंवा आपल्या बाजूच्या असलेल्या माणसांबद्दलची एक एक चिंता किंवा एक प्रकारचं सहकार्याची भावना. आय लर्न दिस व्हॅल्यूज ड्युरिंग माय आय आय टी डेज आणि हे सगळं आय आय टीमध्ये मी शिकलो. आय ऑल्सो बिकेम अ फर्म बिलिव्हर इन रॅशनलिझम अँड इक्वॅलिटी फॉर ऑल द कास्ट्स, क्रीड्स, रेसेस, जेंडर्स अँड रिलिजन आणि सगळ्या जाती धर्मांविषयी त्या ठिकाणी मला एक एक रिस्पेक्ट जो आहे, एक विवेकवादी दृष्टिकोन जो आहे, रॅशनलिझम त्याला म्हणतात. द प्रॅक्टिस ऑफ बेसिक ओपिनियन्स अँड ॲक्शन्स ऑन रिझन अँड नॉलेज रादर दॅन ऑन रिलिजियस बिलीफ्स ऑर इमोशनल रिस्पॉन्सेस. त्या ठिकाणी एक विवेकवादी दृष्टिकोन जो आहे, तर तो माझ्या मनात जागृत झाला. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज अ गॉड अँड ह्युमॅनिटी ॲज रिलिजन आणि त्या ठिकाणी एक नवीन अशी जी दृष्टी आहे ती मला मिळाली. आय पास फ्रॉम आय आय टी, जॉईंड अ नॉन व्हायलंट सोशल मूवमेंट फ्रॉम ट्रायबल्स अँड सर्वोदया आणि आय आय टीमधनं मी पासआउट झालो. त्यानंतर त्या ठिकाणी जॉईंड अ नॉन व्हायलंट सोशल मूवमेंट फॉर ट्रायबल्स अँड सर्वोदया एक नवीन चळवळीमध्ये मी त्या ठिकाणी आय आय टी झाल्यानंतर मी पडलो. आदिवासी लोकांसाठी त्या ठिकाणी लढण्याचं मी ठरवलं आणि सर्वोदया नावाची एक चळवळ जी आहे ती आम्ही सुरू केली. पार्टिसिपेटेड इन अ पीसफुल सत्याग्रह आणि एक शांततापूर्ण मार्गाने सत्याग्रहाचा त्या ठिकाणी आम्ही मार्ग त्या ठिकाणी केला. वेंट टू जेल फॉर 10 days आणि 10 दिवस त्या ठिकाणी मी जेलमध्ये त्या ठिकाणी राहून आलो. कम बॅक टू मुंबई, पुन्हा एकदा मुंबईमध्ये मी आलो. वॉज जॉबलेस फॉर अ व्हाईल, वर्क फॉर ₹125 मंथ टू सुपरवाइज वर्कर्स ॲट द नाईट शिफ्ट इन अ मेकॅनिकल वर्कशॉप आणि अगदी ₹125 महिन्यावर पण त्या ठिकाणी मी एका वर्कशॉपमध्ये काम केलं त्यावेळेला. चेंज 13 हाऊसेस इन मुंबई, 13 घरं त्या ठिकाणी मी बदलले. अँड फायनली सेटल्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज माय करिअर. नंतर त्या ठिकाणी मी आय टीमध्ये मी स्थिर झालो. आय स्पेंड 32 years इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आउट ऑफ विच I was a chief executive officer or MD or the software head for 23 years for large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 offices in the US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. तर अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी मी काम केलं. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी 23 वर्ष त्या ठिकाणी मी काम केलं आणि ज्या कंपन्यांच्या मोठमोठ्या युरोपमध्ये, यू एसमध्ये त्या ठिकाणी शाखा होत्या, अशा ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली. 1 in Japan, 1 in Australia. I had to travel all over the globe around 150 times for business आणि ते म्हणतायत की मी संपूर्ण जगभर त्या ठिकाणी मी फिरलो. जवळजवळ 150 वेळा मी व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण जगभ्रमण जे आहे ते केलं. During this period, I had also written 4 books with 500-700 pages each on information technology. तर या कालखंडामध्ये त्या ठिकाणी मी 4 पुस्तकं लिहिले 500 ते 700 पानांचे, की जे आय टी विषयावर आधारित होते. पब्लिश बाय टाटा मॅग्रू हिल अँड दॅन ट्रान्सलेटेड इन टू चायनीज फॉर ग्लोबल डिस्ट्रीब्युशन. आणि ज्या पुस्तकांची छपाई जी आहे, प्रकाशन जे आहे ते टाटा मॅग्रू हिल नावाच्या संस्थेने केली होती. नंतरच्या कालखंडात याच पुस्तकांचं रूपांतर जे आहे ते चायनीज लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं आणि ग्लोबल लेव्हलला त्या ठिकाणी वैश्विक लेव्हलला त्या ठिकाणी नंतर हे पुस्तकं त्या ठिकाणी नावाजली गेली. हे सुद्धा मला त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर हिअर वी स्टॉप अँड टर्न टू नेक्स्ट AV.